पुढची बातमी राज्यातून। पुणे नाशिक संभाजीनगरमध्ये सीएनजी दराचा भडका उडाला। पुण्यामध्ये सीएनजीचे दर 2.5 रुपयांनी वाढलेत। संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली, तर नाशिकमध्ये सीएनजीचे दर 1 रुपया 35 पैशांनी वाढलेले। पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर वाढल्यानं वाहनधारकांना मोठा फटका बसला। आपण सीएनजी एकूणच वापरता रोज आपल्या गाडीसाठी, आज सीएनजीचे दर वाढलेले आहेत। काय एकूणच तुमची यावर प्रतिक्रिया? आतापर्यंत 4 वेळा दर वाढलेले आहे आणि या दराचा सर्वसामान्य लोकांना खूप त्रास होत आहे। शासनाने, केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने या दोघांनी मिळून काहीतरी समन्वय साधून आम्हाला थोडासा दिलासा द्यावा सर्वसामान्यांना, एवढीच शासनाकडे विनंती आहे। मागच्या काही दिवसांपासून किती दर वाढले सीएनजीचे? 2-3 वेळा वाढले का? 2-3 वेळा वाढले। आतापर्यंत जवळजवळ सीएनजीचे दर जवळजवळ 8 रुपये वाढलेले, म्हणजे 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 1 रुपया करून असं साधारण 8 रुपये दर वाढलेले। तर शासनाने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने म्हणून काहीतरी तोडगा काढला पाहिजे। तर या प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या। मागच्या काही दिवसांपासून सीएनजीचे दर वाढत आहेत आणि त्यामुळे महागाईला सुद्धा एकूणच महागाई सुद्धा वाढत आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया एकूणच नागरिकांच्या आहेत। नाशिकमध्ये मागच्या काही दिवसांपासून डिझेल आणि पेट्रोलचे सुद्धा दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रितपणे एकूणच काहीतरी प्रयत्न करावेत, अशा पद्धतीची मागणी नाशिकमधून होता बघायला मिळत आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। दरम्यान नागपूरमधून पेट्रोल पंपावरून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। काय सांगाल, सीएनजीच्या दरात जे आहे ते मागील 15 दिवसात वाढ होत आहे, काय एकूणच फटका आपल्याला बसत आहे? आम्हाला फटकं दररोज बसून राहिले सर। पेट्रोलचे, गॅसचे रेट वाढून राहिले आणि आमचे जे इन्कम होती ते कमी झाली, खर्च जास्त वाढला। लाईन मध्ये आम्हाला 2-2 तास लागा लागते। लाईन पंप जवळ आले तर काय सीएनजी संपते। काय सांगाल, टॅक्सीच्या दरात वाढ होण्याची शक्यता होऊ शकते का? अशी शक्यता हो सकती। हमने इसके लिए बहुत आंदोलन किए, ओला उबेर के लिए हमने आरटीओ में जाके बहुत आंदोलन किए, स्ट्राइक किए। हम साथीदार स्ट्राइक करते, उनको अंदर उठा के डाल देते, कार्रवाई करते, हमारे ऊपर में कार्रवाई होती है। हमारे को कुछ इसका फायदा मिला नहीं। रेट हमारे बढ़ नहीं रहे, हमारा जो मतलब सीएनजी के तो रेट बढ़ रहे, लेकिन हमारे जो दर है ना वो नहीं बढ़ रहे। उसके लिए हमने बहुत आंदोलन किए। वो हमारे हाथ में भी नहीं, हम सिर्फ आंदोलन कर सकते, जो कुछ कर सकती है ऊपर की जो अपनी जो सरकार है, ये उनके ऊपर में दबाव प्रेशर डाल सकती है, तो उसके ऊपर में कुछ हो सकता है। ये लोग कुछ नहीं करते, सिर्फ हम आंदोलन करते, हमारा का उसमें उद्धार कुछ होता नहीं है। आपण बघू शकता की सीएनजीच्या दरात जे आहे ते सातत्याने वाढ होत आहे आणि सर्वसामान्य टॅक्सी चालकांना फटका बसताना दिसत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर मागील 15 दिवसात जे आहे ते 4 रुपयाची वाढ जी आहे ती झाली आहे आणि टॅक्सी चालक जे आहेत ते एका अर्थानं संतप्त सवाल जे आहेत ते एका पुढे सरकारपुढे मांडताना दिसत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।